आज आपण बनवणार आहोत झणझणीत गावरान मटण रस्सा. असा रस्सा की एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल. खमंग मसाला, लालसर तवंग आणि गावाकडची अस्सल चव सगळे काही अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे मी सगळ्यात आधी तर 1 किलो इतकं मटण घेतलेलं आहे. मटण छान घ्यायचं आपल्याला, फ्रेश मटण घ्यायचं आहे. तर 1 किलो मटण घेतलंय. सगळ्यात आधी आपल्याला मटण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. तर बघा मटण धुवून घेतलेलं आहे. आता मटणला आपल्याला एक सिंपल मॅरिनेशन करायचं आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड केलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकी हळद ॲड करायची. हाताने चोळून व्यवस्थित सगळ्या मटणला लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ. तर बघा हळद मीठ लावून घेतलेलं आहे. आता झाकण लावून आपण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया. मॅरिनेट करून खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही. फक्त 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपला मसाला तयार होतो तोपर्यंत. तर बघा मटण तयार आहे, बाजूला ठेवून घेतले. आता आपण एक सिंपल वाटण तयार करूया. त्याच्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे पातळ चिरून घेतले, अर्धा वाटी खोबरं घेतलंय, थोडेसे पाववाटी इतके शेंगदाणे घेतले. त्याचबरोबर बघा इथे मी दगडी फूल घेतलेले, थोडंसं जायपत्री घेतली आहे, दालचिनीचा तुकडा घेतलाय, त्याचबरोबर अर्धा चमचा काळी मिरी, एक भेंडी वेलायची, 1 चमचा धने घेतलेत, थोडेसे 2-3 इतके लवंग घेतलेले आहेत. त्याचबरोबर बघा इथे मी कोथिंबीर, एक गाठ पूर्ण लसूण सोलून घेतले. त्यानंतर 2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे. हे सगळे मसाले आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. त्याच्यासाठी बघा इथे मी ताव्यावर सगळ्यात आधी ना कांदा भाजून घेणार आहे. कांदा भाजायला थोडंसं जास्त वेळ लागते. तर ताव्यावर कांदा ॲड करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचंय. कांदा जोपर्यंत छान काळपट होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कांदा इथे भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि फुल गॅसवरच आपल्याला हे कांदा छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा इथे कांदा खूप छान भाजलेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया प्लेटमध्ये आणि लगेच आपल्याला दुसरे मसाले पण भाजून घ्यायचे आहेत. तर बघा कांदा छान भाजलेला आहे, मी काढून घेतलाय. आता त्याच तव्यावर आपल्याला सगळ्यात आधी ना खोबरं ॲड करायचं आहे. खोबरं आणि शेंगदाणे ॲड करून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं परत तेल ॲड करायचं. थोडंसं अर्ध्या चमचापेक्षा पण कमी तेल ॲड करून घ्यायचे. त्यानंतर खोबरं जोपर्यंत छान लालसर होत नाही, तोपर्यंत खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचेत. शेंगदाणे पटकन भाजतात, पण खोबरं भाजायला थोडंसं जास्त वेळ लागते. तर बघा इथे मेन खोबरं थोडंसं लालसर झालेलं आहे. आता या स्टेजवरनं जे आपण खडे मसाले घेतलेत ना, ते आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायचं. तर बघा इथे मी लवंग घेतलेली आहे, काळी मिरी, एक स्टार फूल, भेंडी विलायची, थोडंसं धने घेतलेलं आहे आणि दगडी फूल आणि थोडंसं जायपत्री, त्यासोबतच थोडीशी दालचिनीचा तुकडा घेतलेले. हे एवढे मसाले माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी एवढे मसाले घेतलेत. याच्यातला तुमच्याकडे जर एखादी मसाला नसेल तर स्किप करा. सगळेच मसाले असले पाहिजे असं नाहीये. जेवढे घरात आहेत तेवढेच मसाले ॲड करून आपण भाजी बनवूया. तर बघा मसाला सगळा छान लालसर खरपूस भाजून घेतलाय, प्लेटमध्ये काढून घेतलाय. पूर्ण मसाला पूर्ण थंड करायचं, गार करायचं आपल्याला. त्यानंतर पॉटमध्ये ॲड करून आपल्याला एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी मोठ्या साईजचा पॉट घेतलेले आहे, कारण मसाला भरपूर आहे. तर बघा इथे मी आधी आपण सुके मसाले जे भाजून घेतले ते ॲड केले. त्यानंतर आलं, कोथिंबीर आणि लसूण ॲड केली. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतके जिरे ॲड करायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे. पाणी तुम्ही नंतरही ॲड करून घेऊ शकता. जसं आपल्याला पाणी लागते तसं पाणी ॲड करून आपल्याला एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. तर बघा आपला मसाला इथे तयार झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ मसाला मी वाटून घेतलेला आहे. मसाला छान बारीक वाटला की ग्रेव्ही छान होते. तर मसाला आपला वाटून तयार आहे. लगेच आपण भाजीला फोडणी घालूया. त्याच्यासाठी बघा मी गॅसवर कुकर ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं तेल ॲड करायचं. पण इथे मी कुकर वापरणार आहे, पण याचं झाकण लावणार नाही. मी अशीच ओपन कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर बघा याच्यामध्ये मी अर्धा वाटी तेल ॲड केलं. तेल छान कडकडीत गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये आधी आपण थोडंसं मसाला टाकून चेक करायचं तेल छान गरम झालंय की नाही. तेल छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बाकीचा पूर्ण मसाला ॲड करून घेऊया. 2-3 मिनिटासाठी मसाला आपल्याला मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मसाला छान भाजलेला आहे. मसाल्याचा कलर चेंज झालाय. त्यानंतर त्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून ॲड करायचा आहे. परत आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी हा मसाला शिजवून घ्यायचा. जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे मॅश होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीनुसार मीठ ॲड करायचं, कारण आपण मटनमध्ये आधी पण थोडंसं मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्यासाठी बघा इथे मी अर्धा चमचा इतकं थोडंसं कमीच मीठ ॲड केलेलं आहे. परत आपल्याला हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे मॅश होत नाही तोपर्यंत कुकरला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि मसाला छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये ना पाव चमचा इतकी हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर ॲड करून घ्यायचं आहे. 2 चमचा मिरची पावडर ॲड करायची आहे.
आणि त्यानंतर हे सगळं छान परत आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. असं जर मसाला तयार केलेला तुम्ही, तर भाजीची चव ना अप्रतिम होते. थोडं-थोडं स्टेप बाय स्टेप सगळं ॲड करायचं मसाले. त्यानंतर भाजीला ना चव खूप छान येते. एकाच वेळेला सगळं ॲड करायचं नाही. बघा इथे मी मसाले ॲड करून घेतले. सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं. तर बघा मी पॉटमध्ये थोडंसं मसाला लागलेलं होतं. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. तेच पाणी ढवळून आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं मसाल्यामध्ये. थोडंसं ॲड करायचं, खूप जास्त नाही एकाच वेळेला. तर बघा इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं. परत हा मसाला सगळं छान मिक्स करून घ्यायचा, ढवळून घ्यायचा आहे. त्यानंतर ना याच्यावर आपल्याला झाकण लावून जोपर्यंत मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट होत नाही, मसाला छान व्यवस्थित शिजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा. 5-7 मिनिटं लागतात. मीडियम गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. 5-7 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता तेल किती सुटलेलं आहे मसाल्याला. पूर्णपणे मसाल्यातलं तेल सेपरेट झालेलं आहे. इथे मी खूप जास्त तेलाचा वापर पण केलेला नाहीये. खूप कमी तेलामध्येच ही भाजी बनवून तयार करणार आहे. तर बघा आपला मसाला इथे खूप छान शिजवून तयार झालेला आहे. त्यातला टोमॅटो पूर्णपणे मॅश झालेला आहे. आता पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर ज्या मटनला आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना, तो पूर्ण मटन आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. मटन ॲड केल्यानंतर लगेच याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. जवळपास 70 ते 80% मटन आपल्याला मसाल्यात शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करायचं आपल्याला. तर सगळ्यात आधी काय करायचं, मसाल्यामध्ये मटण ॲड करायचं. मटण ॲड केल्यानंतर छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि इथे बघा मटण मी पूर्णपणे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे. 25 ते 30 मिनिटांसाठी याला असं शिजवून घ्यायचं. मध्ये-मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे. तर बघा इथे मी 10-12 मिनिटं झालेत. आता आपण चेक करून घेऊया. मटण ना अजून शिजलेलं नाहीये किंवा खूप जास्त पाणी पण रिलीज केलेलं आहे. कारण मटणाला भरपूर पाणी असते. त्याच्यासाठी आपल्याला आधीच पाणी ॲड करायचं नाही. शेवटी आपल्याला जेवढा रस्सा लागणार आहे ना, तेवढं पाणी आपण ॲड करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मटण. त्यानंतर परत त्याच्यावर झाकण लावायचं आहे आणि जोपर्यंत मटण पूर्णपणे सॉफ्ट होत नाही ना, जवळपास 80% मटण शिजत नाही ना, तोपर्यंत मटण आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मटणाला भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि मी ना मीडियम गॅसवर असा पूर्ण मटण शिजवलेला आहे. मीडियम गॅसवर खूप छान शिजते. खूप जास्त पाणीसुद्धा ॲड करायची आपल्याला गरज पडत नाही. तुम्ही इथे बघू शकता मी अजिबात याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. मटणालाच भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जेवढा रस्सा लागणार आहे ना, तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. तर इथे मी 2.5 ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड करून घेतलेलं आहे. आता परत हे सगळं छान आपल्याला ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे मटणामध्ये पाण्याला आणि जोपर्यंत 1 ते 2 उकळी येत नाही, जवळपास 10-12 मिनिटापर्यंत परत आपल्याला हा मटण शिजवून घ्यायचं किंवा मटण जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही ना, तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघा इथे पूर्णपणे मटण शिजवून तयार झालेलं आहे. मटणाला खूप छान उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता आणि तर्री पण किती जास्त आलेली आहे. खूप जास्त तेलाचा वापर केलेला नाहीये. एकदम सिंपल पद्धतीने वाटण तयार करून हा मटण बनवलेला आहे. एकदम गावाकडच्या पद्धतीने झणझणीत, मसालेदार, तर्रीदार हा मटण बनवून तयार झालेला आहे. तुम्ही याची तर्री बघू शकता. रस्सा बघा किती छान असा रस्सा बनवून तयार झालेला आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी घरगुती मसाल्यामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ना शिजला की नाही मटण ते चेक करून घ्या. बघा इथे मी एक पीस काढून चेक करून घेतले. एकदम सॉफ्ट मटण इथे शिजून तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. आता याच्यावर आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व्ह करायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.